हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण बनवत आहोत मिरची बेसन फ्राय. एकदम कमी वेळात आणि कमी साहित्यात असं आज आपण बनवू. कधीतरी आपल्याला भाजी सापडत नाही, तशा वेळी आपल्याला झटपट रेसिपी म्हणून ही आपण बनवू शकतो. त्याच्यासाठी लागणारे साहित्य 4 ते 5 फिक्या मिरच्या घेतल्या, कोथिंबीर घेतली, लसूणच्या पाकळ्या घेतल्या. आता आपण तव्यात 2-3 पळ्या तेल टाकून घेतलं. त्यात थोडा जिरा घातला. जिरा फ्राय झाला की लसूण थोडे जाडसर ठेचून घ्यायचे आणि ते टाकायचे. लसूण फ्राय झाला लगेच मिरची टाकून द्यायची. मिरची सगळीकडनं परतून घेतली. मिरची थोडी फ्राय होत असेल तोपर्यंत आपण बेसन पिठाचं घोल तयार करून घेऊ. आता अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं. त्यात आपण थोडीशी हळद घालूया आणि चवीपुरता मीठ घालूया आणि पाणी घालून थोडं थोडं घट्टसर असं बॅटर तयार करून घेऊया. ही भाजी एकदम सोपी आणि साधी पद्धतीने आहे. एखाद्या दिवशी आपल्याला वाटलं की चला आज भाजीच सापडत नाही, तशा वेळी आपण झटकीपट रेसिपी ही आपली बनवून खाऊ शकतो आणि सहज 2 ते 3 चपात्या आपण खाऊन घेतो. अशी ही चवीला लागणारी असते. चला मग बोलता बोलता मिरच्याही फ्राय झाल्या. आता आपण बेसन पिठाचं जे आपण बॅटर तयार केलं होतं ते टाकून घेऊया. सगळीकडे पसरून द्यायचं आणि गॅस कमी ठेवायचा. ही सगळी बेसन आणि मिरचीचं फ्राय हे पूर्ण कमी गॅसवरच होणार आहे. गॅस फुल करायचं नाही. आता झाकण झाकून 1-2 मिनटं आपण शिजून देऊया. परत आता परतून घेऊया. सगळीकडनं आपण परतून परत 2 ते 3 मिनटं झाकण झाकून शिजू देऊया, जेणेकरून हे बेसन चांगले फ्राय होऊन जाईल. परत झाकण झाकून देऊया. असं आपण जवळपास 3 ते 4 वेळा 2-2, 3-3 मिनटात करणार आहोत. हे बघा आता बेसन हे चांगलं त्याचं पाणी कोरडं होऊन गेले आणि क्रिस्पी दिसते. प्रत्येक 2 ते 3 मिनटात झाकण काढून फ्राय करून घेऊ. हे बघा आपलं आता बेसन मिरची फ्राय रेडी आहे. आवडली का तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. या मग बेसन मिरची फ्राय खायला.